पाणी 8 दिवसाला पाणी चोरून 8 वाजता 3 वाजता पाणी पाणी भरतात पंधरा दिवसाला पाणी सुटतं इथं आमच्या साडेनगरला ना पाण्याची काय टाइम टेबल नाही ना काय नाही तर 15 दिवसांनी त्याला पाणी भरण्यासाठी तो पोरगा धावत आला मोटर लावली त्यांनी मोटर लावली जी बाजूला गटर खुलली होती मोटर असा उठा गेला ती गटाचा तोल गेल्यामुळे त्या गटाचा एक पाय तिकडं आणि त्याचा पूर्ण तोल याला मोठीवर गेला मोठीचं वायर निघून त्याला शॉर्ट लावून तो जागेवर मृत्यू पडला ती जी गटार होती ती कधीपासून उघडी हे आज 2 महिने झाले गटर खोदून ठेवलेले आहे आम्ही वारंवार आम्ही त्या ठेकेदाराला आम्ही कल्पना देतो नगरसेवकाला आम्ही कल्पना देतो की बाबा लहान एकीचा हात पण तुटलेला आहे की बाबा गटर बनवून घ्या लहान लेकरं आहेत धोकादायक गटर आहे हजार सांगितले आहेत बघू पुढच्या पुढे आम्हाला फक्त ओढीची भाषा दिलेली आहेत ठेकेदाराला आम्ही काल मी ठेकेदाराला बोललो की बाबा एक म्हातारी पतीचा पाय तुटला त्या लक्ष द्या जरा ठीक आहे आम्ही नगरसेवकाशी आम्ही बोलते तर पुढे काय कारवाई केली नाही त्या लोकांनी आता तुम्हाला काय वाटतं जे काही प्रकरण झालंय त्याचं जबाबदार कोण आहे याचा पण महानगरपालिका आयुक्त साहेब आहेत जो ठेकेदार आहेत आणि जे पाणी सोडणार पुरवठा अधिकारी ते आहेत आणि वार्डाचे प्रतिनिधी आहे साखरबाई बगाडे आता तुमची मागणी काय नक्की आमची मागणी आहे की यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल ज्या मुलाला न्याय मिळाला पाहिजे आम्हाला जर मुलाला न्याय तर नाही मिळाला ना तर आम्ही महानगरपालिकेला पण सोडणार नाही इथल्या प्रतिनिधीला पण आम्ही सोडणार नाही आम्ही पूर्ण साडेनगरात आम्ही उतरलेलं आहे कारण एक वर्ष झाला आम्ही त्रास घेतोय जे 2 दिवसाला पाणी सुटणार आहे तर 15 दिवसाला पाणी सुटायला आहे नगरसेवकाने इतर तिथं पाणी देण्यात आलेलं आहे पैसे घेऊन पाणी दिलेलं आहे आज लोकांची मरमर चालेल पाण्यासाठी आज पाणी 15 दिवसाला पाणी नाही पाणी आलं म्हणून पोरगा धावत आला पाणी भरण्यासाठी त्याच्यावर आपण कोणती तरी कानूनी कारवाई वगैरे केली आम्ही त्याला पोलीस स्टेशन आम्ही नोंद केलेली आहे महानगरपालिका अधिकारी आणि प्रतिनिधीवर आम्ही कारवाई केलेली आहे कुठे गेलं महानगरपालिकेचा वॉलमॅन नाही तिथं सध्या हे नगरसेवकाच्या मनमानीचा कारभार चाललेला आहे त्याला 200 रुपये देते जा पाणी सोड त्याला देते 300 रुपये पाणी सोड हे असेच माणसं सोड आहे महानगरपालिकेचा कुठला अधिकार नाही कुठला कर्मचारी नाही पाणी सोडायला नगरसेवकाचा बोंगळा कारभार चाललेला सध्या आज जर नगरपालिकेचा कर्मचारी असता तो टायमाला पाणी सोडला असता तर आज आमचा मुलगा घटना घडली नसती ही घटनाच फार दुर्दैवी घटना घडलेली आहे अति दुःखद घटना आहे ही एक गुणवंत बाळ हिरावून नेल्यासारखा प्रकार झालेला आहे आणि सगळं यांच्या हलगर्जीपणामुळे वस्तीमध्ये जे कामे करतात हे सगळं हलगर्जीपणाचे कामे आहेत एकही या ठिकाणी पाणी सोडणारा कर्मचारी किंवा परमनंट माणूस कुणी नाही याच्यावर काही कारवाई वगैरे आपण केलेली आहे का आता जे सांगितलं राजू कांबळेने की ती कारवाई केलेली आहे काल त्यांनी कारवाई केलेली आहे मग नक्की तुम्हाला काय वाटतं हे जे प्रकार घडलेला आहे त्याचा जबाबदार कोण असू शकतो जबाबदार नगरसेविका नगरसेविका त्याचं काम असतं की महानगरपालिकेच्या वतीने 1-2 कर्मचारी या ठिकाणी ठेवणं तुमच्या आमच्यासारख्याला ठेवून हे काम नसतं मग जर आता आपल्याला न्याय वगैरे मिळाला नाही तर आपली पुढचं काय असेल नाही मग आम्हाला पुढचं पाऊल उचलावंच लागेल सनदशीर मार्गाने आम्हाला चांगल्या पद्धतीचं नियोजन करून महापालिकेवर एखादा महान मोर्चा आयोजित करावाच लागेल आणि त्या ठिकाणी आम्हाला आमचे दुःख काय आहेत ते मांडावे लागतील अण्णाभाऊ साठे नगरमध्ये इतकी दुःखद घटना घडली की 14 वर्षाचा मुलगा अन्न वाचून नाही परंतु पाण्या वाचून गटारीत पाय जाऊन गटार 1-1.5 महिना उघडी होती
आणि त्या गटारीत पाय जाऊन पाणी भरण्यासाठी आज त्याचं जागीच निधन झालेलं आहे. तरी त्यांनी नारफुली पोलीस स्टेशनला कार्यवाही केली. घरच्यांनी नारफुली पोलीस स्टेशनचे आम्ही कमिटीवरचे असतील किंवा पोलीस मित्र असतील त्यांना पण आम्हाला न्याय दिला पाहिजे. याचा पटनावर महानगरपालिकेच्या पटनावर पाण्याचे मेन पाण्याचे असताना आयुक्त जे 1800 रुपये पाणीपट्टी 700 रुपये घरपट्टी जे वर्षाची वसूल करतात त्यांचं काम आहे. वार्डात काय सोयीसुविधा आहेत का, कर्मचारी काय काम करतात आणि कोण बोगस तिथं लावलेले आहेत पाणी सोडण्यासाठी, पाण्याची सोय आहे का, कचरा तिथला उचललेला आहे का, गटार उघडी आहे का, हे त्यांचे अधिकारी पाठवून कर्मचारी पाठवून त्यांचं काम आहे. आम्हाला जर त्यांच्यावर कारवाई नाही पटनावर आयुक्तावर आणि जर कानूनी कारवाई नाही नारफुलीनं पण केली तर आम्ही रस्त्यावर सर्व नागरिक उतरून आम्ही असा विराट मोर्चा काढून न्याय त्या बाळाच्या कुटुंबाला आणि सर्वांना न्याय मिळवून देऊ. आम्ही अर्ध्या रात्रीला रस्त्यावर उतरू.